बा भीमराया, तुम्ही सांगितलेल्या खापऱ्या महाराजच्या गोष्टीचा आज उघड्या डोळ्यांनी आम्ही अनुभव घेतोय। आज त्या खापऱ्या महाराजचे असंख्य वंशज इथे पाहतोय, जे तुमच्याच राजकीय चळवळीची दिवस रात्र बदनामी करत आहेत अन बिदागी स्वरूप प्रस्थापितांच्या फेकलेल्या तुकड्यावर चरत आहे। आजही आठवतोय बाबा, तुमच्या गोष्टीतला खापऱ्या महार आयुष्यभर पाटलाची चाकरी करणारा, जी मालक म्हणून त्याच्या उष्ट्यावळीवर जगणारा। एकदा गावच्या चावडीवर चिक्कार गर्दी झाली होती। भरलेल्या दरबारात पाटलाच्या पोरानं हागून घाण केली होती। एवढ्या लोकांसमोर पाटलीनबाई येणार कशी आणि पोरानं केलेली संडास साफ मग होणार कशी? मग पाटलाला खापऱ्या आठवला आणि नावानं हाक मारली तशी खापऱ्याची छाती फुगली आणि बाही फुरफुरली। गर्दीतून वाट काढत तो पुढे आला आणि जी मालक म्हणून त्यानं हातानं गुस्साफ केला। दुसऱ्या दिवशी इकडून तिकडं उराडा काढून फिरू लागला। पाटलानं हाक मारल्याची फुशारकी मारू लागला। पाटलानं हाक मारली याचंच त्याला अप्रूप वाटलं। चार चौघात संडास साफ करण्याचं जणू बक्षीसच त्याला भेटलं। आता स्वतःला समाजापेक्षा तो वेगळा समजू लागला। जणू तो प्रतिष्ठित विचारवंत हुशार बगळा समजू लागला। त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात बराच फरक होता। पाटलानं सर्वांसमक्ष मान दिला या विचारात तो गरक होता। असे असंख्य खापऱ्या महार समाजात आज निपजलेत। प्रस्थापितांची हुजरेगिरी करणारे बरेच बिभीषण उपजलेत। तो खापऱ्या लाचार बेबस परिस्थितीनं गांजलेला होता। अनेक संकटांनी घेरलेला, अज्ञानाने पिंजलेला होता। पण आज काळ बदललाय, परिस्थितीही बदलली आहे, तरी स्वयंघोषित विचारवंतांनी खापऱ्याची जबाबदारी उचलली आहे। आजही तो प्रस्थापिताची गुलामी करण्यात धन्यता मानत आहे आणि स्वसमाजाच्या राजकारणाला बदनामीच्या धाग्यात विणत आहे। बा भीमराया, तुमच्या अपार कष्टामुळे तो 4 बुकं शिकला, पण स्वार्थापोटी भरकटला आणि वाट चुकला। जरी बा भीमराया तुमच्यामुळे याला कशाचीही उणीव नाही, तरीही तुमच्या अफाट त्यागाची या खापऱ्या महाराला जाणीव नाही। आपल्या स्वतंत्र राजकारणासाठी कधी लेखणी याची उठली नाही। खूप मोठा विचारवंत झाला, पण याची मार्गी काही सुटली नाही। प्रस्थापिताचे जोडे उचलण्यात याची शान वाटते आणि आपल्या राजकीय पक्षाविरोधात याची लेखणी पेटून उठते। याला गांधी, पवार, ठाकरे घराणी चालतात, फक्त आंबेडकर घराणं चालत नाही। पाटलाचं पाठबळ असल्याशिवाय हा खापऱ्या महार असा विरोधात बोलत नाही। पेपरातून, चॅनलवरून, सोशल माध्यमातून आंबेडकरी पक्षाविषयी गरळ ओकतोय। आंबेडकरी राजकारण संपवण्यासाठी दिवस रात्र शाब्दिक शड्डू ठोकतोय। स्वतंत्र आंबेडकरी राजकारण उभं राहू नये जसं प्रस्थापित नेत्यांना वाटतं, हाही त्यांचीच री ओढतो, कारण याला त्यासाठीच पाकिट भेटतं। बा भीमराया, समाजात चमचे, भडवे, दलाल निपजलेत याचीच खंत आहे। बा भीमराया, समाजात चमचे, भडवे, दलाल निपजलेत याचीच खंत आहे। तुम्ही दिलेल्या लोकशाहीत ही आधुनिक खापऱ्या महार जिवंत आहे, कारण पाटलाच्या पोराची विष्ठा उचलण्यात त्या खापऱ्या महारासाठी शान आहे। कारण पाटलाच्या पोराची विष्ठा उचलण्यात त्या खापऱ्या महारासाठी शान आहे। तसंच प्रस्थापित नेत्यांची लाल चाटण्यात या खापऱ्या महारासाठी सन्मान आहे। तसंच प्रस्थापित नेत्यांची लाल चाटण्यात या खापऱ्या महारांसाठी सन्मान आहे।
सर्वांना क्रांतिकारी जय भीम.